आपण पाहिलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या गटामधून उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि खरं तर ही निवडणूक आहे खरं तर अटीतटीची होणार आणि अस्तित्वाची लढाई खूप मानली जाते. फलटणची लढाई खूप मोठी. आता दुसरे काय उमेदवार आहेत? सर नमस्ते, नाव सांगा आपलं. नमस्ते, मी सचिन झंझने. माझ्या सौभाग्यवती शीतल सचिन झंझने या हिंगणगाव गटातून जिल्हा परिषदसाठी उमेदवारी भरलेली आहे. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या संगनमताने जिल्हा परिषद गट हिंगणगाव इथून सौभाग्यवती शीतल सचिन झंझने यांना उमेदवारी मिळालेली आहे. तरी ॲक्च्युली खरं तर ही गोष्ट आहे की आम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला भेटूनच सर्वांना तुमचा विश्वास संपादन करायचा होता, तुमचा आशीर्वादही घ्यायचे होते. मात्र या फॉर्म भरण्याची जी किचकट पद्धत होती, किचकट प्रोसेस होती, याच्यातच आमचे हे 4-5 दिवस निघून गेले. कारण ही पहिलीच आमची निवडणूक असल्यामुळं याचा कुठलाही अनुभव नाही आहे. तरीसुद्धा आम्ही माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे सर आणि उपनेते आमचे नितीन बानगुडे पाटील सर यांच्या मार्गदर्शन घेऊन आम्ही जिल्हा परिषद गट हिंगणगाव येथून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आणि आमचा मुख्य उद्देश हेच राहिले, आमच्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्या इथून आम्ही येता जाता बघत असतो आमच्या रस्त्यांची झालेली दुरावस्था. गाडी निघाली तर आमच्या गाडीवर सुद्धा धुळीनं आमच्या काचतनं आम्हाला पुढचं काय दिसत नाही, एवढी वाईट अवस्था आम्ही बघत आलेलो आहे. याच्याही पुढची आमची तुंबलेली गटारं, काही गगावातून तर गटार सुद्धा आम्हाला बघायला मिळत नाही. रस्त्याने पाणी वाहते. त्याच्यामुळे लोकांच्या आरोग्याचा जो प्रश्न तयार झालेला आहे हा प्रश्न अतिशय बिकट होत आलेला आहे. त्याच्याचबरोबर आमच्या प्रायमरी स्कूल, सेकंडरी स्कूल यांची जी दुरावस्था झालेली आहे, या सगळ्या गोष्टींचा आम्हाला जो त्रास होतो, कारण एक उच्च विद्याविभूषित आम्ही शिक्षण घेतलेली जी पिढी आहे आमची, यांनी पूर्णपणे राजकारणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळंच आमचे राजकारणी नाही त्या गोष्टींना अतिशय महत्त्व देतात. गावागावातून गटबाजी तटबाजी करायला प्रयत्न करत आहेत आणि गावातील छोट्या छोट्या गावातील लोकांना एकमेकांचा आपापसात भांडायला लावत आहेत. पण मूळ उद्देश जो आहे, जे आमचं राजकारणातून समाजकारण करणं, हा मात्र भरकटलेला गेलेला आहे. तर हेच सगळं रोखण्यासाठी लोकांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत. तसंच आमचा युवा तरुण वर्ग हा पूर्णपणे व्यसनांच्या आहारी जायला लागलेला आहे आणि आमचे राजकारणी त्यांना व्यसनांच्या मागे लावून भरकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या सगळ्यांचा मात्र आम्हाला रोखण्यासाठी आम्हाला तुमच्या साथीची, जनतेच्या साथीची आवश्यकता आहे. आणि ही लढाई ॲक्च्युली सामान्य जनतेसाठी, सामान्य माणसाने उभारलेला हा लढाई, ही लढाई आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची. तर तुम्ही लोकांनी आम्हाला विश्वासानं साथ द्यायचंय, हीच आम्हाला विनंती आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर आता आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी बोललो. त्यांनी शिक्षण, रोजगार, आरोग्य, शासकीय योजना, त्याचबरोबर आता सांगितलं की रोजगाराची खूप मोठी गरज आहे. पाणी असेल, रस्ते असतील, हे काय प्रश्न आहेत ते प्रामुख्याने आपल्या सर्वांच्या समोर मांडले.